औंढा तालुक्यातील शिरड शहापूर परिसरात असलेल्या भवानी माता मंदिरात दसऱ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। शामराव नारायणराव धोंगडे आणि त्यांचा परिवार या देवीचे अविरत पुजारी आहेत। या मंदिराचे माजी पुजारी कैलासवासी गोविंदराव नारायणजी धोंगडे यांच्या स्मरणार्थ माळावरच्या देवीला आज रोजी भव्य कमानीचे उद्घाटन करण्यात आले असून हा उद्घाटन सोहळा भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। या देवीला वर्षभर भाविक भक्तांची मोठी रेलचेल असते। दसरा आणि नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने मोठी गर्दी उसळते, त्यामुळे परिसरातील भाविक भक्तांकडून प्रशासनाच्या वतीने या माळावरच्या देवीसाठी लाईट, रस्ता आणि पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। याचबरोबर भाविकांची सातत्याने होणारी गर्दी लक्षात घेऊन या माळावरच्या देवीला क दर्जा मिळावा अशी मागणी देखील परिसरातील भाविक भक्तांकडून होत आहे। शामराव नारायणजी धोंगडे, कदम गोंधळी, मुक्काम पोस्ट शिरड शहापूर तालुका औंढा नारायणनाथ जिल्हा हिंगोली। आम्ही देवीची पुजारी, पारंपरिक पुजारी। काय नेमकी आख्यायिका आहे? इथे माळावर देवी आहे, काय सांगाल? इथली आख्यायिका म्हणजे देवीचं मंदिर बाबांनी आणि काकांनी समोरून अंबाबाईंनी त्यांच्या हाताने बांधून घेतलं, मात्र देवी कधीपासून आहे हे सांगता येत नाही। जसे चंद्र सूर्य कधीपासून आहेत आपल्याला जसं सांगता येत नाही, तशी ही देवी इथे माळावरती कधीपासून आहे ते आम्हाला सांगता येत। या ठिकाणी सध्या नवरात्र महोत्सव चालू आहे आणि या निमित्ताने भक्त जे या ठिकाणी येत आहेत त्यांना काय म्हणजे सुविधा काय आहे? कधी यांना सुविधा आता उद्या दसरा आहे, दसऱ्यानिमित्त इथं महाप्रसाद असतो। एक 5-6 क्विंटलची खिचडी असते, बुंदी वगैरे महाप्रसाद असतो, पिण्याचं पाणी असतं। आता यावर्षी वरील लाईट सुद्धा आलेली आहे आणि येण्याला रस्ता सुद्धा इकून झालेला आहे, म्हणजे 2 व्हीलर सध्या येऊ शकते। आणि दरवर्षी नवरात्रामध्ये भरपूर इथं भक्तजन मंडळी माळावरती येत असते। आज नवमी आहे, आज नवमीचे इथं लोकांनी येऊन उपवास सोडतात, घटा हलवायची, उपवास सोडायची, आजची दिवसाची अशी आख्यायिका। आणि उद्या आहे दसरा। उद्या दसऱ्यानिमित्त पूर्ण पंचक्रोशीतून हजारो भाविक इथं दर्शनासाठी येतात। शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? या देवीला काय पाहिजे? शासनाने काय व्यवस्था केली पाहिजे? एकच अपेक्षा आहे की या देवस्थानाला क दर्जा मिळावा आणि इथे ज्या काही भक्तजनासाठी सुविधा लागतात, आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात यावं। पिण्यासाठी पाणी, येण्यासाठी रस्ता चांगला झाला पाहिजे। कार्य कसं आम्ही करायचं? आज मी जुना संबळ वादक आहे, ही जुना संबळ कला लोपत चालली, हे जुनं वाद्य राहिलं। याकरता शासन आपल्याला मदत करावी, आम्ही हे वारसा चालू ठेवतो। आतापर्यंत तुम्हाला किती पुरस्कार मिळाले? बरेचसे पुरस्कार मिळाले। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।